जे नवखे आहेत त्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर कुठल्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो? जे नवीन आहेत त्यांना पहिल्यांदा तर खूप अनुभव घेणं गरजेचं आहे. चांगल्या वकिलांकडे, चांगल्या म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे जरी थोडं काम आहे पण पूर्ण एंड टू एंड काम ते तुमच्या हातात देऊन तुम्हाला करायला सांगतायत किंवा तुम्हाला करायला मिळते, अशा वकिलांच्या अंडर बराच वेळ तुम्ही ज्युनियरशिप करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला अनुभव येतो, म्हणजे 3-4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल या क्षेत्रात, तेव्हा तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करणं गरजेचं आहे. मात्र त्याआधी मला 50,000 पगार पाहिजे आणि मला वेळ 10 ते 6च मी काम करू शकते, अशा मेंटॅलिटी घेऊन रिअल इस्टेट क्षेत्रात प्रॅक्टिस करणं किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात वकिलीचं काम करणं हे फार अवघड आहे. हे आताच्या नवीन वकिलांना समजायला पाहिजे. त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की रिअल इस्टेट क्षेत्र हे खूप मोठं आहे, खूप वास्ट आहे. सगळेच कायदे याच्यामध्ये लागतात. कॉन्ट्रॅक्ट असू दे, जमिनीचे कायदे असू देत किंवा बिल्डिंग डेव्हलपमेंटचे रूल्स असू देत, या सगळ्या प्रकारच्या कायद्यांचं मिळून रिअल इस्टेट क्षेत्र बनलेलं आहे. त्यामुळे ज्युनियरशिप करणं किंवा कुणाच्या तरी अंडर सगळं काम शिकून घेणं आणि मोठा काळ शिकणं, म्हणजे 4 ते 5 वर्ष, जसं मी माझ्या आयुष्यात 12 वर्ष नोकरी केली, त्या नोकरीमध्ये मी सगळे कायदे शिकले, सगळी कामं शिकली आणि त्याच्यानंतर माझी प्रॅक्टिस चालू केली. आता नवीन वकिलांना असं वाटतं की मी 6 महिने काम केलं, मी 1 वर्ष काम केलं, मग मी माझी प्रॅक्टिस चालू करू शकतो. पण तसं नाहीये. तुमच्याकडे लोकांनी काम देण्यासाठी सुद्धा किंवा लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी सुद्धा तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी पुस्तक बघतो आणि मग उत्तर देतो.